आपल्या शरीरात गेल्यावरती नेमके काय होते, आपण खाल्लेल्या अन्नामुळे आपल्याला शक्ती एनर्जी कशी भेटते, अन्नाचे अन्नाचे शरीरात रूपांतर होण्यासाठी आपल्याला शरीरात एक विशेष व्यवस्था असते. आपण जे सकाळ दुपार जेवण करतो ते आपल्या शरीरामध्ये एनर्जीच्या ऊर्जेचे रूपांतर होण्यासाठी एक क्रिया होते, विशिष्ट प्रकारची क्रिया होते. या व्यवस्थेलाच पचन संस्था असे म्हणतात. आज आपण मानवी पचन संस्था हा कशी होते हे पाहणार आहोत. मानवी पचन संस्था म्हणजे अन्नाचे छोटे कणांमध्ये रूपांतर करून ते शरीराला उपयोगी बनवण्याचे कार्य करणाऱ्या अवयवांच्या समूहाला पचन संस्था असे म्हणतात. आपण जेवतो त्याला पूर्ण एनर्जी कन्वर्ट करण्यासाठी छोटे छोटे कार्य केले जातात. त्याचा उपयोग अन्नाचा उपयोग आपल्याला होण्यासाठी त्यांना करण्यासाठी त्याच्यात एक वेगळी क्रिया केली जाते. त्या क्रियेला मानवी पचन संस्था असे म्हणतात. त्याच्या मानवी पचन संस्थेच्या अवयवांची नावे
की मग तिथून ते चांगले रक्तामध्ये शोषले जातात. त्यानंतर पुढे मोठ्या आतड्यांमध्ये पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन पाण्याचे शोषण होते आणि तिथून अपचित अन्न हे वेगळे केले जाते. मोठ्या आतड्यांमध्ये गेल्यानंतर हे अन्न वेगळे केले जाते. अपचित अन्न जे वेगळे ते वेगळे केले जाते. त्यानंतर ते गुदद्वारापासून बाहेर टाकले जाते. अपचित अन्न इथे मोठ्या आतड्यांमध्ये अपचित अन्न वेगळे केले जाते. ते गुदद्वारापासून बाहेर टाकले जाते. अशी मानवी अवयवांची कार्य आहेत. सगळ्यात आधी आपण पाहिलं तोंडाचं कार्य, जे की आपण खाल्लेला घास असतो, भाजी चपाती ती बारीक होऊन आपल्या लाळेच्या साह्याने बारीक होऊन ती अन्ननलिका जठरामध्ये निघून जंतुनाशक कार्य करून पुढे ती पाठवली जाते लहान आतड्यांमध्ये. लहान आतड्यांमध्ये पूर्णपणे पचन होते. अन्नाचे पूर्णपणे पचन लहान आतड्यांमध्ये होते. तिथून ते पुढे मोठ्या आतड्यांकडे पाठवले जाते. अपचित आणि पचित अन्न हे वेगळे करण्यासाठी तिथून वेगळे करून ते अन्न गुदद्वाराकडे पाठवले जाते. तिथून ते बाहेर टाकले जातात. अपचित अन्न अशी ही आपल्या शरीराची अवयवांची कार्य आहेत पचनासाठी. तसेच तर आज आपण काय काय पाहिलं, पचन संस्था म्हणजे काय हे पाहिलं. पचन संस्था म्हणजे काय, अन्नाचे छोटे कणांमध्ये रूपांतर करून, म्हणजे जे आपण पाहिलं अन्न आपण भाजी जेवढं खाल्ल्यावर त्याचे छोटे जाऊन आपण छोटे कट करतो. छोट्या कणांमध्ये रूपांतर करून शरीराला योग्य ऊर्जा मिळवण्याचे कार्य हे मानवी पचन अवयव करतात. मानवी पचन संस्थेचे अवयव करतात. यांचा सगळ्यांचा समूह म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार यांचा सगळ्यांचा समूह म्हणजे पचन संस्था. त्यानंतर पुढे आपण काय पाहिलं, जठर म्हणजे सगळ्यांचे कार्य पाहिले. तर मला एकाने सांगा, जठराचे एक कार्य सांगा. त्यानंतर पचन पूर्णपणे कोठे होते. त्यानंतर आज आपण मानवी पचन संस्थेची रचना व कार्य पाहिले. कसं काम करतात, काय त्याच्यानंतर काय